नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. एक अत्यंत संवेदनशील विषय, अत्यंत समाजातला एक असा विषय की ज्या विषयाला जास्त कोणी बोलत नाही आणि ते मी आज बोलतोय. अनेक जण मला टीका टिप्पणी करतील, पण या विषयाला थोडंसं एक वेगळ्या बाजूने घेऊया आणि तो विषय घेणं मला महत्त्वाचा वाटला, तो माझ्या वाटेत येणारा वाटला, म्हणून म्हटलं हा विषय घेतला पाहिजे. कारण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जी गोष्ट या महाराष्ट्राला नव्हे या देशाला पोखरते. या देशाचं महाराष्ट्राचं वाटोळं करायच्या मागे ही सगळी लोक लागलेत. नक्की काय चाललंय, कशासाठी चाललंय, या सगळ्या गोष्टींच्या मुळापर्यंत आपल्याला गेलं पाहिजे, सगळ्या गोष्टींच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे. गोष्ट आहे वेश्या व्यवसायाची. महाराष्ट्रातल्या, खास करून पुण्यातल्या बुधवार पेठेतला जो काही वेश्या व्यवसाय चालतो, किंवा इकडे मुंबईला पण चालत असेल, किंवा रेड लाईट एरिया जो आपण म्हणतो, हा वेश्या व्यवसाय या महाराष्ट्रासाठी, या देशामध्ये कुठे कुठे जिकडं सरकार मान्य वेश्या व्यवसाय म्हणतोय आम्ही, तसा तर हल्ली सगळीकडेच चालू झालाय. नको तसल्या गोष्टी, नको तसल्या रील आणि नको तसल्या व्हिडिओज आपण सगळे पाहतो रस्तीर. काय नुसत्या सगळा नंगा नाच करून ठेवला या सगळ्या लोकांनी. या तुम्ही इकडे कुठल्याही तुमच्या हायवेच्या इकडे जा, तुम्ही मुंबई पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जा, किंवा बस स्टँडच्या बाजूला जा, रेल्वे स्थानकांच्या बाहेर जा, तिथं खुलेआम वेश्या व्यवसाय चालतो. खुलेआम देह विक्री केली जाते. पार्किंगमध्ये, इकडे तिकडे गाड्यांमध्ये. आमच्या पोलिसांना या सगळ्या गोष्टी कशा माहीत पडत नाहीत हेच मला समजत नाही. की माहीत पडतात पण माहीत पडवून घेतल्या जात नाहीत, की हप्ते घेतले जातात, की यांना फक्त संरक्षण दिलं जातं. कारण हे जे बाहेर 200-300 रुपयात, 400 रुपयात, मला अनेकांनी काही घटना सांगितल्या, मी या विषयाला त्यामुळेच हात घातला की तिथल्या बाया, तिथल्या स्त्रिया अवैध आहेत, ज्या अवैध बाया, कोण कुठल्यात काय माहीत नाही, 200-300 रुपयात एवढीशी मुलं, 14-14, 12-12, 13-13 वर्षाची पोरं या सगळ्या गोष्टींमध्ये पडतात. कसल्या गोष्टी आम्ही दाखवतोय, काय चाललंय, कुठे आमचे पोलीस, कुठे गेली आमची यंत्रणा? पोलिसांची गाडी बाजून गेली तर त्यांना दिसत नाही का रस्त्याच्या आजूबाजूला काय चाललंय ते? तुम्ही अनेकांनी रात्रीचं कधी 11, 12, 1 वाजताच्या दरम्यान कधी फिरला असाल तर तुम्हाला हे माहिती असेल की हे नक्की रस्त्याच्या बाजूला इकडे तिकडे कुठे कुठे गाड्यांच्या आधीमध्ये काय करत असतात. टोल नाक्यांवरती खास करून कोण आहे ती सगळी लोक? आता येऊया वेश्या व्यवसायाकडे, जो सरकार मान्य. म्हणजे तुम्ही पुण्यातलं नामांकित बुधवार पेठ असेल, तिथं असं तिच्याला नावं घेतात जशी काय, तिच्याला मला पहिलं समजायचं नाही बुधवार पेठ म्हणजे काय. या पेठा ही सिस्टम आपल्याला काय माहीत नव्हती. आपण गावाखेड्याकडची माणसं. पण मी जेव्हा या सगळ्या पेठा ऐकायला लागलो तेव्हा बाबा इकडे जसे सेक्टर असतात मुंबईकडे, किंवा तुमच्या एरियाचं काय नाव असतं, नगर बिगर असं काय काय असेल, तसं त्या पेठा आहेत तिथे. त्याच्यातली एक बुधवार पेठ. आता या बुधवार पेठेचा पण इतिहास काहीतरी आहे, त्याचा सांगण्यात काय अर्थ नाही आहे. पण या बुधवार पेठेमधले वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या कोणी बाया आहेत, आज त्यांच्या वेश्या व्यवसायाला मला असं वाटतंय पूर्णपणे ते झोपायला लागलेत. झोपायला म्हणजे माफ करा, तसं काही नाही आहे. झोपायला म्हणजे पार पैशाकडनं त्यांची वाट लागले. त्यांना धंदा नाही आहे. आता तो सरकारमान्य धंदा आहे. म्हणजे अनेकांना बोलताना ह्या सगळ्या गोष्टी माझ्या तोंडून ऐकताना म्हणतात चालय काय बोलते, पण हे बोललं पाहिजे. थोडंसं तुम्हाला घाणेरडं वाटेल, हा विषय काय बाबा बोलतोय, कशासाठी बोलतोय, पण हा विषय सामाजिक याचा आहे, एवढं लक्षात ठेवा, भान ठेवा. तुम्हाला मी सांगतो, पुढे ऐका जरा. तिथल्या वेश्या व्यवसायाचा जो काही व्यवसाय आहे, तो व्यवसाय पूर्णपणे डब घाईला गेलाय. त्याचं कारण काय? त्याचं जेव्हा कारण समोर येतं तेव्हा अक्षरशः पायाखालची जमीन हलते. तुम्ही मुंबई पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, देशातल्या बाकीच्या शहरांमध्ये, खास करून हे बंगाल असोत, बाकीच्या तिकडच्या शहरांमध्ये, आता ते बंगाल सोडून द्या, आपण आपल्या आळवंडीचंच बघूया, घरच्या बाजूचंच बघूया. आपल्या पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये 25 ते 30% महिला या बांगलादेशी घुसखोर आहेत. बांगलादेशातनं आलेल्या वेश्या व्यवसाय करतायत या बुधवार पेठेमध्ये, किंवा कुठल्याही रेड लाईट एरियामध्ये. ह्या स्त्रिया बांगलादेशी घुसखोर आहेत. यांचे आधार कार्ड बनलेत, यांची पॅन कार्ड बनलेत, 4-4, 5-5 वर्षापासून या धंद्यात उतरलेत. काय झालंय आता सध्या आमच्या ह्या एरियामध्ये बांगलादेशी बायका भरपूर आलेल्या आहेत, पण या घुसखोर आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने त्या आरोपी आहेत. तर आमची कुठलीही संस्था, सहेली म्हणा, रवी कांबळेची एक संस्था आहे ती म्हणा, आम्ही असं ठरवलेलं आहे की बांगलादेशी बायकांनी जरी आमच्याकडे काही कंप्लेंट केली तरी आम्ही त्यांची कंप्लेंट घेत नाही. कारण आम्ही गव्हर्नमेंटच्या बाजूने असल्यामुळे की त्या घुसखोरी आहे, त्यांचं आपण काही करू शकणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या बायका येतात, त्या बायकांकडे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, वोटिंग कार्ड आहे, पण हे त्यांना मिळालं कसं, किंवा त्यांना कोणी दिलं? पोलीस नक्की कसली माहिती गोळवतात? मी सांगतो या पोलिसांना इथून की जा आणि त्यांची छाननी करा सगळ्यांची, त्या बायांचीच नाही, बाकीचे पण कुठले कुठले ते सगळं माहिती आहे पोलिसांना. मग या वेश्या व्यवसायापर्यंत ही लोक येऊन पोचली. वेश्या व्यवसायापर्यंत बांगलादेशमधनं पळून यायचं, इथं पैसे देऊन, हे आपले हरामखोर आधार कार्ड काढणारे, हे काढणारे पैसे घेऊन 10-12 हजार रुपये घेतात त्यांच्याकडनं, आणि त्या आधार कार्ड हे सगळ्या गोष्टी देतात, आणि वेश्या व्यवसायापर्यंत प्रत्येक व्यवसायामध्ये ही सगळे अवलादी घुसलेत.
प्रत्येक व्यवसायामध्ये हे बांगलादेशी घुसखोर बाहेरचे. काही सर्वेंच्या मार्फत असं सांगितलं जातं 2 ते 2.5 कोटी घुसखोर त्या देशात. 2-2.5 कोटी. आणि त्यातले काय ते सगळ्यात जास्त घुसखोरे मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये. आम्हाला थोडंसं काय वाटत नाही? कधी आम्ही शोधणार यांना? म्हणजे वेश्या व्यवसायामध्ये 30-40% यांच्या बाया सगळ्या, आणि तिथली स्थानिक जी कोण असतील जे पहिल्यापासून त्या धंद्यामध्ये आहेत त्यांचं काय? कुठे गेले सामाजिक आमचे वळवळ करणारे? कुठे गेले सामाजिक वळवळ करणारे? आता नाही त्यांना दिसत? हा विषय साधा वाटतोय तेवढा नाहीये. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे तुम्हाला जाणवलं दिसलं म्हणून असे या महाराष्ट्रामध्ये या शहरांमध्ये किती घुसखोर आहेत तुम्हाला माहिती नाही. हे वेश्या व्यवसायात पोचले तर तुमच्या घराच्या आजूबाजूला धंदे करणारे किती कुठले बांगलादेशी कोण कोण आहेत तुम्हाला माहीत पण नसेल. तुम्ही आपलं घेताय, रोज खाताय अब्दुलची बिर्याणी. आता तो अब्दुल त्यात थुकतोय का काय करतोय का काय, त्याच्याला बोचारा हातपासून बिर्याणी बनवतोय माहीत नाही, पण अब्दुलच्या हैदराबादी बिर्याणीला चव काय? या सगळ्या गोष्टी आम्ही जरा विचारपूर्वक केल्या पाहिजेत. माझं प्रशासनाला सांगणं आहे, जर 20-25% वेश्या व्यवसायात जर बांगलादेशी घुसखोर महिला असतील तर मग तुम्ही नक्की काय करताय? बुधवार पेठेवर तुमचं कसलं लक्ष कसलं तुमचं तिथं? मग या सगळ्या गोष्टीची पडताळणी झाली पाहिजे. राज्य शासनाने या सगळ्या गोष्टीची पडताळणी केली पाहिजे. तुम्ही सरकार मान्य जर या गोष्टी चालवता त्याच्यामध्ये अवैध ते आपल्या देशातले नाही बाहेरच्या, या महाराष्ट्रातून कित्येक मुली पळवल्या जातात, आपल्या देशाभरातून मुली पळवल्या जातात. ते म्यानमार बिनमार तिकडे सापडतात, तिकडे वेश्या व्यवसाय करायला पाठवतात त्यांना, तिकडच्या स्त्रिया इकडे वेश्या व्यवसाय करायला आणतात. हे वेश्या व्यवसायाचं जे काही इल्लीगल रॅकेट आहे ना देशामध्ये, तुम्हाला सामान्य लोकांना घंटा माहिती पण नाही नक्की काय चालतंय. हा जो बिझनेस जे काही मॉडेल उभं राहिलं ना देशामध्ये, तुम्हाला माहीत नसेल. त्या रस्त्यांच्या आजूबाजूला उभे राहणारे पण हे काय उभे राहिलेले नसतात, वैयक्तिक त्याला केलेले असतात, त्याने ते स्पॉट तयार केलेले असतात. या वेश्या व्यवसायांच्या धंद्यामध्ये लाखो करोडोंची उलाढाल आहे, लाखो करोडोंची. असे छापे मारले तर कुठं कुठे काय काय सापडतील पोलिसांना सगळं माहिती असतं. हे पोलीस अर्धे हप्ते घेतात. सगळ्या ह्याच्यानुसार सांगू शकतो की पोलीस हप्ते घेतात. कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाहीतर एखाद्या आयुक्तालयाने परिपत्रक काढावं, हिंमत असेल तर, मी सांगतो हिंमत असेल की आमच्या भागामध्ये, माझ्या आयुक्तालयाच्या माझ्या एवढ्या बाउंड्रीमध्ये, जिल्ह्यामध्ये, माझ्या काही शहरामध्ये की असली कोणतीही गोष्ट आढळत नाही, याची मी हमी देतोय. देऊन दाखव साला, मी मागेल ते हरेनतून. नाही देऊ शकत आहे, कारण यांना माहिती आहे कुठं कुठं काय काय चाललंय. इल्लीगल, सरकार मान्य असेल ती गोष्ट वेगळी, इल्लीगलचं मी बोलतोय. इतकी घाणेरडी अवस्था आहे, इतकी घाणेरडी, म्हणून या विषयाला हात घालावा लागला. तुमच्या वेश्या व्यवसायापर्यंत ही पोचलेत. अरे तुम्हाला गिळायला किती वेळ लागतो तुम्हाला? बघा बाबांनो, आवाज उठवायचं तशा बारीक सारीक गोष्टींवरती आवाज उठवावा लागेल. या दिसणाऱ्या गोष्टी छोट्या मोठ्या या येणाऱ्या काळात महाराष्ट्राला, आपल्या शहरांना, आपल्या तरुण पिढीला पोखरणार आहेत. हे स्लो पॉयझन आहे, हे आज नाही जाणवणार, याला कित्येक वर्ष जातील. पण जेव्हा हे पोखरलं जाईल तेव्हा तुमच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणावरती मला आवर्जून कळवा, आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचवा, लोकांपर्यंत पोहोचवा. याच्या विरोधात एक तुम्ही सामाजिक लोक म्हणून किंवा समाज म्हणून एक मोठा आवाज उठवा, आणि या सगळी आलेली ही घुसखोर आणि घाणेरडी अवलादी सगळ्या या देशातून हद्दपार करून टाका.